पीक विम्यामध्ये 100% घोटाळा झालेला आहे. सब मिलके बाटके खावो अशी एकूणच प्रवृत्ती राजकारणामध्ये वाढीस लागलेली आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण कशा पद्धतीनं व्हायला लागलेलं आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. भारतीय जनता पक्ष सुद्धा आज अजित पवारांच्यावर आरोप करत सुटलेला आहे, पण निवडणुका संपल्यानंतर पुन्हा अजित पवारांना पवित्र करून ते त्यांच्याबरोबर सत्तेत घेणार आहेत. रवींद्र चव्हाण सारखा एक खुजा माणूस ज्यांची पात्रता नाही. राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत. मराठवाड्याच्या अनुषंगाने एक बैठक झालेली आहे. नेमकी बैठक कशासाठी झाली, काय विषय समोर आलेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सत्ताकारांमध्ये स्वागत आहे शेट्टी साहेब. काय संदर्भात ही बैठक झाली होती? मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांची एक आढावा बैठक आज झाली आणि या बैठकीमध्ये गेल्या खरीप हंगामामध्ये झालेली अतिवृष्टी, त्या अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, त्या नुकसान भरपाई संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यामध्ये काय स्थिती आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला की नाही मिळाला या संदर्भात आढावा घेतला. त्याचबरोबर पीक विम्याच्या पैशाच्या संदर्भात पीक विम्याचं काय काय स्थिती आहे त्याचा आढावा घेतला. नुकतंच ऊस आंदोलन झालेलं आहे. त्या ऊस आंदोलनामध्ये बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे, परंतु अजूनही काही साखर कारखाने थकीत एफ.आर.पी. देत नाहीत. त्या संदर्भातल्या आंदोलनाचा आढावा घेऊन सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य सरकारनं घोषित केली होती की सोयाबीन आणि मक्याची खरेदी केंद्र आम्ही सुरू करीत आहोत. त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी नोंदणी केली, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही आपला मका सोयाबीन विकता आलेला नाही आहे. खरेदी केंद्र सुरू होताना दिसत नाही आहेत. गोडाऊन मिळत नाही या नावाखाली खरेदी केंद्र चालू करणं टाळाटाळ केली जाते. शेतकरी पिचलेला होता, आडलेला होता. अनेकांनी मिळेल त्या दरामध्ये मका आणि सोयाबीन विकला. त्यांना भावांतर योजनेअंतर्गत हमी भाव आणि मार्केटमध्ये मिळालेली किंमत यातली जी फरकाची रक्कम आहे ती सरकारनं आता द्यावी आणि ज्यांनी नोंदणी करून अद्यापही आपला माल ठेवलेला आहे त्यांचा खरेदी करण्यासाठी तातडीनं खरेदी केंद्र सुरू करावीत. 2-3 दिवसामध्ये ही खरेदी केंद्र जर सुरू केली नाहीत तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि पणन संचालकांना घेरावा स्वाभिमानी शेतकरी संघटना घालेल, परंतु आम्ही गप्प बसणार नाही हा इशारा आज देण्यात आला. त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांना उतरवावं आणि काही मोजके लोकप्रतिनिधी पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेवर पाठवावेत, जेणेकरून ग्रामीण भागातील जे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य विभागाचा प्रश्न असेल, जिल्हा परिषदेच्या शाळांचा प्रश्न असतील, हे मूलभूत प्रश्न आहेत ज्याचा ग्रामीण जनतेशी थेट संबंध येत असतो. त्यांच्या जीवनावर परिणाम करणारे हे सारे खाते आहेत आणि तिथं जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये आपला खेड्यातला आवाज उठला पाहिजे आणि तो आवाज उठवण्याची धमक फक्त आणि फक्त संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे आणि म्हणून निवडक ठिकाणी जिथं कार्यकर्ते सक्षम आहेत त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्यात आणि असे लोकप्रतिनिधी घडवावेत असंही आज नियोजन करण्यात आलं. आपण बघितलं तर सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण काही उतरलोत का काही ठिकाणी मैदानात? थेट असं आम्ही काही उतरवलेलं नाही. फक्त इचलकरंजी मतदारसंघातल्या माझ्या विषय आहे, त्यामुळे 2 उमेदवार तिथं आहेत. पण इतर महापालिकेमध्ये आम्ही थेट असा सहभाग घेतलेला नाही, परंतु ज्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष शक्ती आहेत, विशेषतः काँग्रेसचा आणि आमचा थोडंफार अंडरस्टँडिंग आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आपण बघितलं तर वर्षभरापूर्वी हिवाळी अधिवेशनामध्ये पीक विम्याच्या घोटाळ्याच्या संदर्भात मोठी चर्चा झाली. पुढं मात्र हा विषय काहीच त्याची चर्चा देखील होत नाहीये. आणि तुमची काय माहिती आहे आता काय त्याच्यात झालेलं आहे? पीक विम्यामध्ये 100% घोटाळा झालेला आहे, परंतु त्याची चर्चा होताना दिसत नाही. कारण सब मिलके बाटके खावो अशी एकूणच प्रवृत्ती राजकारणामध्ये वाढीस लागलेली आहे आणि त्याचा थेट फटका आज शेतकऱ्यांना बसतो आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यात अनेक ठिकाणी जेलमध्ये असलेले देखील जे आरोपी आहेत ते कुठंतरी या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आपल्याला बघायला मिळालेले आहेत. कसं बघताय तुम्ही याच्याकडे? राजकारणाचं गुन्हेगारीकरण कशा पद्धतीनं व्हायला लागलेलं आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे.
आणि त्याची शरम, खेद, खंत काहीच या राजकीय पक्षांना वाटत नाही. हे संतापजनक आहे. मतदारांनीच या सगळ्या गोष्टीचा आता विचार केला पाहिजे, पण दुर्दैवानं मतदारही त्याचा विचार करताना दिसत नाहीत. अजित पवार सत्तेमध्ये आहेत, सहभागी आहेत. मात्र या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जे प्रचाराची रणधुमाळी बघतोय, तर या प्रचारामध्ये ते भाजपवर सातत्याने टीका करतायत. हे एक प्रकारचं साजिश आहे भाजपचं आणि अजित पवारांचं. त्यांचं अतिशय चांगलं अंडरस्टँडिंग आहे, चांगलं टोनिंग आहे. भारतीय जनता पक्षाला माहिती आहे की जी मतं आपल्याला मिळणार नाहीत ती मतं विरोधकांना मिळता कामा नाहीत, म्हणून त्यांनी अजित पवारांना सोडलेलं आहे. अजित पवारांची खरोखरच प्रामाणिक भावना असेल, भारतीय जनता पक्ष एवढा वाईट काम करतोय असं त्यांना वाटत असेल, तर त्यांनी रायगडला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाजवळ शपथ घ्यावी की मी आयुष्यात पुन्हा कधी माझ्यावर ईडी लावली, सीबीआय आलं किंवा माझ्यावर धाडी पडल्या इन्कम टॅक्सच्या, तरी सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला मदत करणार नाही अशी शपथ घ्यावी. पण ते तशी शपथ कधीच घेणार नाहीत. आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा आज अजित पवारांच्यावर आरोप करत सुटलेला आहे, पण निवडणुका संपल्यानंतर पुन्हा अजित पवारांना पवित्र करून ते त्यांच्याबरोबर सत्तेत घेणार आहेत. मग हे मतदारांनीच आता ओळखलं पाहिजे. या दोघांचा हा चालूपणा, कावेबाजपणा मतदारांनीच ओळखला पाहिजे असं मला वाटतं. आपण बघितलं तर लोकनेते विलासराव देशमुख जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होतात. कालच बघितलं भाजपचे जे नेते आहेत रवींद्र चव्हाण, त्यांनी लातूरमध्ये बोलताना सांगितलं की विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील आणि तसा जल्लोष, तशा घोषणा त्या ठिकाणी देण्यात आलाय. राज्यभर वेगवेगळ्या पद्धतीने याचा निषेध होतोय. कसं बघताय तुम्ही याच्याकडे? भारतीय जनमानसांच्या मनामनामध्ये जे आमचे लोकनेते आहेत त्यांची प्रतिमा बसलेली आहे आणि त्या पुसून टाकायच्या आणि यांची पात्रता नसलेल्या नेत्यांची तिथं पुनर्स्थापना करायची असा एकूणच भारतीय जनता पक्षाचा डाव आहे. म्हणूनच ते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, विलासराव देशमुख, यशवंतराव चव्हाण यांची निंदा नालस्ती करताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून रवींद्र चव्हाण सारखा एक खुजा माणूस, ज्यांची पात्रता नाही विलासरावांच्यावर बोलायची. खरं तर विलासराव मुख्यमंत्री होते त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो, विलासराव केंद्रात मंत्री होते त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो, तरी सुद्धा ते एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं, खऱ्या अर्थानं लोकनेते होते. आणि त्यांच्याबद्दल रवींद्र चव्हाणासारख्या कॉर्पोरेट सेक्टरमधून आलेल्या माणसानं बोलणं ही त्यांची लायकी नाही आहे असं माझं मत आहे. नक्कीच आपणच एकूणच या विषयावरून सत्ताकारांसोबत चर्चा केली. याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.